नमस्कार मित्रांनो, मी अक्षय शेड्स ऑफ कोकणच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण आलोय परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीतील परशुराम मंदिरामध्ये. या परशुरामाची पौराणिक आख्या अशी आहे मित्रांनो, भगवान परशुरामांनी संपूर्ण पृथ्वी जेव्हा महर्षी कश्यप यांच्या नावे केली, तदनंतर त्यांनी याच महेंद्रगिरी पर्वतावर कायमचं वास्तव्य करण्याचं ठरवलं. येथील लोकांची अशी श्रद्धा आहे की सूर्योदयाला भगवान परशुराम हिमालयात तपश्चर्येला जाऊन सायंकाळी याच मंदिरात पुन्हा विश्रांती घेण्यासाठी येतात. भगवान विष्णूंचे 6वे अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांना समर्पित असलेले हे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. मित्रांनो, भगवान परशुरामांनी समुद्र पान मारून समुद्र मागे सारला आणि ज्या भूमीची स्थापना केली तीच ही कोकण भूमी. आणि याच परशुरामांच्या कोकण भूमीत वसलेलं हे सुंदर असं परशुरामांचं मंदिर. अशी आख्यायिका आहे की भगवान परशुराम यांनी काळ काम यांच्यावर विजय मिळवल्यामुळे या मंदिरात काळ काम व मधी परशुराम अशा 3 मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. अनेक जणांचं असं म्हणणं आहे या 3 मूर्त्या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या देखील असू शकतात. मित्रांनो, या मंदिराचं खास वैशिष्ट्य असं आहे की मंदिराच्या बांधणीत हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वास्तुकलेचा सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळतो. हे दशावतारातील एकमेव चिरंजीव अवतार आहेत. भगवान विष्णूंचे एकमेव चिरंजीव अवतार आहेत. आजही त्यांचं कार्य चालू आहे आणि हे मंदिर साधारण 400-500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि आपले ब्रह्मेंद्र स्वामी जे पेशव्यांचे गुरु होते त्यांच्या त्या काळापासून इथं मंदिर छोट्या स्वरूपात होतं, नंतर मोठ्या स्वरूपात बांधलं गेलं आहे. आणि भगवानांनी जेव्हा पृथ्वी निक्षत्रिय केली आणि संबंध कोकण भूमी निर्माण केली, त्यावेळेला त्यांनी स्वतःचा निवास या महेंद्रगिरी पर्वतावर ठेवलेला आहे. आणि इथं त्यांचा निवास असतो, सदेह निवास असतो. आपल्याला सामान्य माणसांना दिसत नाहीत, परंतु ते आज आहे तिथंच. हे महत्त्व आहे. भगवान परशुरामांच्या मंदिराच्या पाठीमागे हे रेणुका मातेचं म्हणजे भगवान परशुरामांच्या आईंचं सुंदर असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. चला दाखवतो. मित्रांनो, आतमधील रेणुका मातेची जी मूर्ती विराजमान आहे, या मूर्तीची स्थापना 1993 साली नव्याने केली गेली. काळ्या पाषाणातील ही सुंदर मूर्ती येथे विराजमान आहे आणि या मूर्तीच्या पाठीमागे सुंदर अशी सोनेरी रंगाची आपल्याला प्रभावल पाहायला मिळेल. मित्रांनो, मंदिराच्या आवारात आपल्याला मोठमोठे असे दीपस्तंभ देखील पाहायला मिळतात. मित्रांनो, या मंदिराचं खास वैशिष्ट्य असं आहे की या मंदिरात असणारी शांतता, आजूबाजूचा स्वच्छ परिसर मनाला एक सुंदर अशी शांतता देऊन जातं. एकदा नक्की आवर्जून या मंदिराला भेट द्या. मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो या मंदिराच्या बाजूला असणारं अग्नी मंदिर. हा आहे मित्रांनो मंदिराच्या आतील भाग. आणि या अग्नी मंदिराबद्दल आपल्याला काकाने थोडीशी माहिती दिली, ती नक्की ऐका. व्हिडिओ स्किप करू नका, माहिती अतिशय सुंदर आहे. सूर्यास्ताला अग्निहोत्र नावाचा यज्ञ केला जातो, जो आपल्या घरामध्ये करायचा असतो. कुणी पण करू शकतो. त्याला कुठलेही जात धर्म पंथ याचं बंधन नाही. तुम्ही काय खाता काय पिता कुठलंही बंधन नाही. अशा त्या पात्रामध्ये गाईच्या शेणाच्या गवऱ्या पेटून घ्यायच्या असतात आणि 2 चिमट अखंड तांदूळ हे असं हे तांदूळ अखंड तांदूळ ह्याला 2-3 हे गाईचं तूप लावून घ्यायचं. आणि सूर्यास्ताला 2 मंत्र आहेत. सूर्योदयाचा मंत्र आहे सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. संध्याकाळचा मंत्र आहे अग्नये स्वाहा अग्नये इदं नमः, प्रजापतये स्वाहा प्रजापतये इदं नमः. असे स्वाहा म्हणताना आहुती द्यायची तांदूळ तुपाची. 2 चिमट तांदूळ तुपाची गाईच्या गवऱ्याच्या अग्नीमध्ये अशा पात्रामध्ये आहुती द्यायची असते.
त्या विशिष्ट वेळेला गेल्यामुळं वातावरण शुद्धी होती. त्याचं भस्म जे उरतं ते औषधी म्हणून उपयोग आणता येतं. शेतीसाठी खूप चांगला उपयोग होतो. म्हणजे कुठलंही रासायनिक खत न टाकता नुसतं भस्म टाकलं तर नेहमीपेक्षा पीक चांगलं झालं असा अनुभव आहे. नुसतं गावठी शेण. वेदांमध्ये अग्नीला परमेश्वराचं मुख म्हणलेलं आहे. सर्व देवता हे अग्निमुख आहेत. तर त्यामुळं आपण जी आहुती अर्पण करतो ती प्रत्यक्ष परमेश्वराचं मुखात पोचवण्याचं काम अग्नी करतो. तर तो त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आपण रोज पूजा झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणतो. यज्ञेन यज्ञमय यजंत देवा स्थानी धर्मानी प्रथमाने. धर्माचं प्रथम स्थान काय आहे तर यज्ञ कर्म. तर त्यातलं मूळ स्वरूप म्हणजे अग्निहोत्र आहे. ही उपासना हजारो वर्षे बंद होती. अक्कलकोट स्वामी महाराजांच्या पीठावरचे चौथे अवतारी महापुरुष परम सद्गुरू गजानन महाराज अक्कलकोटचे इथं सगळ्यात शेवटी फोटो त्यांचा आतमध्ये आहे. तर त्यांच्या प्रेरणेने ही पुन्हा सुरू झाली आहे आणि त्यामागे भगवान परशुरामांची प्रेरणा आहे. आणि ही उपासना आज 65 देशामध्ये केली जाते. म्हणजे धर्म ईश्वर न मानणारे राष्ट्र आहे त्यांनी हे सायंटिफिक बेसवर स्वीकारलेलं आहे आणि त्याकरता प्रत्येकाने करणं आवश्यक आहे. आणि आज जे हा प्रदूषण वाढत चाललं आहे त्यावर एकमात्र उपाय असं परदेशी शास्त्रज्ञ म्हणू लागले आणि आपल्याकडचे पण शास्त्रज्ञांनी याच्यावर निर्णय संशोधन केले आहेत. या परशुराम मंदिराच्या सुंदरतेत अजून एक भर घालणारं सुंदर असं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. चला दाखवतो. दाखवतो तुम्हाला सिद्धिविनायकाची सुंदर अशी मूर्ती. सिद्धिविनायकाचं मंदिर आहे. अक्षय तृतीयेला या मंदिरात परशुराम जयंती साजरी केली जाते. 3 दिवस या मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. भजन, कीर्तन, प्रवचन. महाशिवरात्र आणि रामनवमी या दिवशी देखील या मंदिरामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन अशा सुंदर कार्यक्रमांचं आयोजन केलेलं असतं. समोर पाहता हे आहे ब्रह्मेंद्र स्वामी यांचं स्मृती केंद्र, ज्यांचं मोलाचं योगदान होतं भगवान परशुरामांचं सुंदर मंदिर उभारण्यात. ब्रह्मेंद्र स्वामी यांची सुंदर मूर्ती आता मी तुम्हाला दाखवतो. हे आहेत ब्रह्मेंद्र स्वामी, यांचं मोलाचं योगदान होतं मंदिर उभारण्यात. ब्रह्मेंद्र स्वामी हे पेशव्यांचे कान्होजी आंग्रे तसेच छत्रपती शाहू महाराज यांचे गुरु मानले जातात. मित्रांनो, समोर जे हे मंदिर पाहत आहे हे आहे गंगा मातेचं मंदिर. असं सांगितलं जातं की भगवान परशुरामांनी 12 महिने पाणी उपलब्ध व्हावं म्हणून एक बाण मारून एक झरा निर्माण केला व त्या झऱ्याचं एक सुंदरसं कुंड निर्माण केलं. ते कुंड म्हणजे बाणगंगा कुंड. हे कुंड मंदिराच्या आवारात आहे. समोर जी विहीर आपल्याला पाहायला मिळते ही विहीर आहे 18व्या शतकातील. मित्रांनो, असं सांगितलं जातं की 1661 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरात महापूजा करून पुढे रायगडावर राज्याभिषेकासाठी मार्गक्रमण केलं होतं. मंदिराच्या आवारात आपल्याला सुंदर अशी वृक्ष लागवड केलेली बाग पाहायला मिळते. या मंदिराच्या समोरच्या भागातून आपल्याला भगवान परशुरामांचं सुंदर मूर्तीचं दर्शन होतं. 2 सभामंडप व गाभारा अशी मंदिरातील आतली रचना आहे. कधी आलात कोकणात
तर सुंदर अशा पवित्र परशुराम मंदिराला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.